समुद्रात काहीतरी घडतंय जे थेट उष्णता वाढवतंय. 2026चा भयानक उन्हाळा, पावसाचा अभाव आणि अचानक वाढलेली गरमी यामागे मोठं कारण आहे एल निनो. पण हा एल निनो नेमका आहे तरी काय आणि तो आपल्यावरती एवढा परिणाम का करतो? तर एल निनो हा एक हवामान बदलाचा प्रकार आहे जो पॅसिफिक महासागरामध्ये म्हणजेच प्रशांत महासागरामध्ये घडतो. साध्या भाषेत सांगायचं झालं तर समुद्राचं पाणी हे नेहमीपेक्षा जास्त गरम होतं. हा बदल छोटा वाटतो पण याचा परिणाम जगभर होतो. समुद्रामध्ये तापमान वाढलं की हवामान पूर्णपणे बदलतं. एल निनोमुळे भारतात काय होतं तर भारतामध्ये पाऊस कमी पडतो, ढग कमी येतात आणि सूर्याची उष्णता ही प्रचंड प्रमाणात वाढायला लागते. म्हणजे शेतीवरती परिणाम होतो, पाण्याची टंचाई जाणवते आणि हीट वेव्हज ज्या आहेत त्या वाढतात. म्हणून एल निनो उष्णतेचं मोठं कारण आहे. 2026 मध्ये याचा प्रभाव जास्त का वाटतोय तर आधीच क्लायमेट चेंजमुळे तापमान वाढलेलं आहे आणि त्यात एल निनो ॲड झालं म्हणजे डबल इम्पॅक्ट. जास्त गरमी, कमी पाऊस आणि लांब उन्हाळा. म्हणून 2026चा उन्हाळा आपल्याला एवढा भयानक वाटतोय. एल निनोमुळे आपल्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो तर पाणी कमी मिळतं, विजेचा वापर वाढतो कारण गरमी वाढल्यामुळे आपण AC, फॅन, कूलर हे वापरायला सुरू करतो. तब्येत बिघडते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना मोठं नुकसान होतं. एल निनो हा काही नवीन नाही पण आता तो जास्त धोकादायक होत चालला आहे. कारण पृथ्वी ही अगोदरच गरम आहे आणि प्रत्येक वर्षी इंटेन्सिटी ही वाढत आहे. म्हणून भविष्यात अशा उष्णतेचे प्रसंग हे वाढतच जाणार आहेत. आपण एल निनो हे थांबवू शकत नाही पण त्याचा परिणाम जो आहे तो कमी करू शकतो. तो कसा तर पाणी वाचवून, झाडे लावून, उन्हापासून स्वतःचा बचाव करून आणि आपलं स्वतःचं शरीर हे हायड्रेट ठेवून. हे छोटे उपाय आहेत पण खूप महत्त्वाचे. समुद्रात होणारा एक बदल आपल्या आयुष्यावर इतका परिणाम करू शकतो म्हणून निसर्ग समजून घेणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा.